क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी महेंद्र घारे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो। आज आपण चर्चा करणार आहोत तलाठी भरती परीक्षा 2023 मध्ये काही महत्त्वाच्या गणितांवरती चर्चा करणार आहोत। म्हणजे संख्या ज्ञानावर आधारित गणित, अशीच गणित आपण बघणार आहोत जी आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षांना आली होती। आतापर्यंत एसटीआय असेल, पीएसआय असेल, एमपीएससी असेल किंवा तलाठी भरती असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षांमध्ये आतापर्यंत जी गणित येऊन गेलेत संख्या ज्ञानावर आधारित, यावर आज आपण चर्चा करणार आहोत। लगेच पुढे जाऊयात, पण पुढे जाण्याच्या अगोदर मला एक रिक्वेस्ट करायची, जर तुम्ही नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा। आणि नुसताच चॅनल सबस्क्राइब नका करू, त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। बघा, या ठिकाणी आपल्याकडे एक प्रश्न या ठिकाणी दिसतोय की दोन क्रमाने येणाऱ्या धन विषम संख्यांचा गुणाकार 225 असेल तर त्या संख्या कुठल्या। कधी कधी काय होतं माहिती आहे का, जास्त लॉजिक नाही लावायची गरज, थोडंसं डोकं लावायचं असते, म्हणजे जास्त कॅल्क्युलेशन मोठं करायचंच नसतं। आता या गणितामध्ये जर आपण बघितलं तर मला काय सांगितलं की दोन विषम संख्या, कुठल्या संख्या आहेत, विषम संख्या आहेत, विषम संख्या। आता विषम संख्या म्हणजे कुठल्या त्या आपण समजून घ्या। विषम संख्या म्हणजे ज्या संख्यांना दोनाने भाग जात नाही, ज्या संख्या दोनाच्या पाड्यात येत नाहीत, त्यांना आपण म्हणतो विषम संख्या। आता क्रमगत येणार आहे, एका पाठोपाठ येणाऱ्या दोन विषम संख्या आहेत। एका पाठोपाठ म्हणजे जर पहिली विषम संख्या 7 असेल तर दुसरी किती असणार आहे, 7 नंतर येते 9। पहिली जर संख्या 11 असेल तर 11 नंतर येणारी संख्या 13। अशा प्रकारे लागोपाठ येणाऱ्या ज्या काही विषम संख्या आहेत यांचा गुणाकार 255 आहे, तर त्या संख्या कोणत्या। आता इथं गंमत बघा, या गणितामध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन करायची गरजच नाही पडणार, हे ऑप्शन बघून तुम्हाला पटकन उत्तर कळेल। बघा, पहिला ए मध्ये 15 17 दिलेत, बी मध्ये गंमत बघा ना, इथं समसंख्या दिले, दोनाच्या पाड्यात येणारी संख्या। आता समसंख्या पाहिजे का आपल्याला, आपल्याला ज्या दोन्ही संख्या आहेत त्या विषम संख्या पाहिजे, म्हणजे पहिला ऑप्शन तर गेला। दुसऱ्या ऑप्शन मध्ये इथं समसंख्या आहे म्हणजे हा पण गेला। तिसऱ्या ऑप्शन मध्ये पण समसंख्या आली, हा पण गेला। आपल्याला दोन्ही संख्या विषम पाहिजेत, त्याच्यामुळे तुमचं पहिलं ऑप्शन जे आहे ते करेक्ट असणार। तरी पण चेक करून बघा, 17 गुणिले 15 करा, गुणाकार करून बघा, 15 7 105 चे 5, हातच्याला आले 10, 15 1 15 आणि 10 किती झाले बाबा 25, किती झाले 255। तुमचं उत्तर आलं, म्हणजे 15 आणि 17 हा जो पहिला ऑप्शन आहे तो एकदम करेक्ट आहे। तर अशा प्रकारे कधी कधी लॉजिक लावावं लागतं, कधी कधी जास्त कॅल्क्युलेशनची गरजच नाही पडत, पटकन लॉजिक लावून आपण पुढे जाऊ शकतो। आणि हा प्रश्न ऑलरेडी एसटीआय पूर्व परीक्षा 2011 ला विचारला गेलेला आहे। तर आता अशाच प्रकारचे आणखी काही प्रश्न आपण बघूयात। ओके, जास्तीत जास्त प्रश्न आपण बघण्याचा एक प्रयत्न करणार आहोत। बघा, यानंतर पुढचा प्रश्न बघा, हा प्रश्न बघा, हा प्रश्न पण एसटीआय पूर्व परीक्षेला येऊन गेलेला आहे। बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 यांचा जो गुणाकार गुणिले 9 केलं तर उत्तर किती येतंय, 11 111 111 111 एवढा हा गुणाकार येतो बाबा काहीतरी। आता गंमत अशी आहे की 1 2 3 4 5 6 7 8 9 गुणिले ए केलं तर उत्तर येते 2 2 2 2 2 2 2 2 असं येते। तर ए ची किंमत काढा, ए म्हणजे काय असेल, बरोबर ना, ए म्हणजे काय असेल। आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, इथं उत्तराचं झालंय काय नीट समजून घ्या, उत्तराचा विचार करा। उत्तराचा इथं जे उत्तर आहे 1 1 1 1 1 त्याच्यात दुप्पट आलंय 2 2 2 2 2, काय आलंय, दुप्पट आलंय, म्हणजे दुप्पट संख्या 1 2 3 4 5 6 7 8 9 याला जर 9 ने गुणल्यावरती आपल्याकडे एवढं सगळं उत्तर येतंय, बरोबर। आता उत्तर काय झालंय, डबल झालंय, डबल म्हणजे दुप्पट झालंय। दुप्पट म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे, 9च्या दुप्पट संख्या, 9च्या दुप्पट संख्या किती 18, 18 ने जर तुम्ही गुणलं तर तुम्हाला हे उत्तर येण्याची शक्यता आहे। 18 ने गुणलं तर हे उत्तर येणार, मग 18 ऑप्शन आपला डी या ठिकाणी करेक्ट आहे, कारण उत्तर दुप्पट झालंय, म्हणजे गुणाकार ज्याने केलेला आहे त्या संख्येला दुप्पट केलं तरी चालेल। यास म्हणून आपली ए ची किंमत किती झाली 18। किंवा मग दुसरा ऑप्शन करा, ए बरोबर हे बाबा 2 2 2 2 2 2 2 2 2 भागिले 1 2 3 4 5 6 7 8 9 हा भागाकार करा आणि कार्यक्रम करा, असं पण या ठिकाणी होऊ शकतं। ठीक आहे, पण एवढा भागाकार करायची गरज नाही, आपण छोटंसं लॉजिक लावूनच पुढे जायचंय। तुमच्या लक्षात आलं असेल नेमकं काय झालेलं आहे, इथं पण कॅल्क्युलेशन करायची पण तुम्हाला गरज नाही, जस्ट तुम्ही एक अंदाज लावला, उत्तर दुप्पट झालंय, म्हणजे 9च्या दुप्पट येणारी संख्या या ठिकाणी 18 असू शकते। तर अशा प्रकारे एकंदरीत हा प्रश्न जो आहे तो आपण सोडू शकतो। ठीक आहे, आता पुढे जाऊयात, पुढचा प्रश्न बघा, 1 2 3 4 हे अंक प्रत्येक 4 अंकी संख्येत एकदाच वापरून येणाऱ्या जास्तीत जास्त 4 अंकी किती संख्या तयार करता येतील। आता माझ्याकडे बघा, एक किती अंक कुठले आहेत माझ्याकडे, 1 आहे, 2 आहेत, 3 आहेत, 4 आहेत। या चौघांचा वापर करून मला 4 अंकी संख्या तयार करायची आहे। किती अंकी, 4 अंकी। तर अशा किती 4 अंकी संख्या तयार करता येऊ शकतात बघा। आता समजा जर मी विचार केला
4 अंकी संख्या करायचा बघा. 1 2 3 4 ही एक झाली 4 अंकी संख्या. दुसरी 1 3 2 4 ही एक झाली. तिसरी संख्या कुठली 1 4 3 2. अशा बऱ्याच संख्या येऊ शकतात. पण ह्या किती? आता काय असं कॅल्क्युलेशन करत बसायचं का, नुसतं टाइमपास करत बसायचा का? नाही. तर सांगतो तुम्हाला. आता एकूण संख्या या किती आहेत? 4 आहेत. बरं का. हे उत्तर कसं काढायचं सांगतोय, कॅल्क्युलेशन ट्रिक सांगतोय. एकूण किती? 4 आहेत. बरोबर. मग 4 पासून उतरता क्रम घ्यायचा. 4 पेक्षा कमी एक संख्या 3 गुणिले 2 गुणिले 1 4 3 2 1. किती संख्या तयार होतील बघा. यांचा गुणाकार केला 4 त्रिक 12 12 दुने 24 24 एके 24. किती संख्या तयार होऊ शकतात? 24 संख्या होऊ शकतात. 1 2 3 4 अशा ह्या ज्या 4 संख्या आहेत ना, या 4 संख्यांपासून जर मला 4 अंकी संख्या तयार करायच्या आहेत तर ते एकूण किती संख्या तयार होतील? 4 अंकी 24 संख्या होतील. ओके. म्हणजे इथं उत्तर जे आहे ते आपलं 24 म्हणजे बी ऑप्शन जो आहे तो करेक्ट असणार आहे. आता उदाहरण आणखी एक सांगतो. आणखी काही गोष्टी आपण इथं उदाहरण म्हणून आपण घेऊयात. समजा माझ्याकडं 5 6 7 आणि 8 ह्या 4 संख्या आहेत. यांच्यापासून जरी मला 4 अंकी संख्या तयार करायच्या झाल्या तर किती होतील बाबा? एक समजा 5 6 7 8 किंवा बाबा 7 8 5 6 अशा बऱ्याचशा होतील. बरोबर. आता एकूण किती होतील? तर ही किती संख्या आहेत? एकूण 4 संख्या आहेत. 4 संख्या आहेत. मग 4 नंतर येतात 4च्या पेक्षा लहान संख्या 3 2 आणि 1. 4 संख्या आहेत ना. 4 संख्यांपासून 4 अंकी संख्या तयार करायच्या आहेत म्हणून 4 3 2 1 हा गुणाकार केला आणि बरोबर किती आलं? 4 त्रिक 12 12 दुने 24 झालं. ओके. तर अशा प्रकारे आपण हे उत्तर काढू शकतो. ठीक आहे. आता आपण जाऊया थोडंसं पुढे. आता समजा इथं कधी कधी वेगळा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तो एक वेगळा कुठला प्रश्न येऊ शकतो ते पण आता या ठिकाणी आपण बघूयात. ओके. तर बघा पुढचा एक प्रश्न आहे. हा प्रश्न थोडासा वेगळा आहे. बरं का. आता इथं गंमत बघा काय. 1 2 3 4 5 या 5 संख्या आहेत. यांच्यापासून 2 अंकी संख्या तयार करायची आहेत. आता या ठिकाणी जी काही संख्या तयार करायची आपल्याला ती संख्या कुठली तयार करायची? 1 ते 5 पासून 2 अंकीच संख्या तयार करायची. तर त्या किती होतील? आता माझ्याकडे संख्या किती आहेत? 1 2 3 4 5. ओके. 1 2 बरं परत बघू. 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. यांच्यापासून किती? 2 अंकी संख्या तयार करायच्या. तर त्या 2 अंकी संख्या किती होतील ते बघा. मग काय करायचं? एकूण संख्या किती आहेत? 5 आहेत. एकूण संख्या 5. हे उत्तर काढताना एकूण संख्या 5 5 गुणिले 5पेक्षा एक लहान किती झाले? 4. 5 चौक किती झाले? 20. मग इथं हे उत्तर आपण असं काढू शकतो की 20च संख्या या ठिकाणी आपल्याला तयार होतील. सी उत्तर बरोबर आहे. जर मला 5 संख्या विचारलं असतं तर मी काय केलं असतं? 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 हा गुणाकार केला असता तर मला 5 संख्या. 4 संख्या विचारल्या असत्या तर 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 आलं असतं. ओके. त्याच्यानंतर मला 3 विचारल्या असत्या. 5 गुणिले 4 गुणिले 3 हे आलं 3 संख्या तयार करायच्या झाल्या तर मला 5 चौक 20 20 त्रिक 60 3 अंकी 60 संख्या तयार झाल्या असत्या. ओके. म्हणजे अशा प्रकारे मित्रांनो आपण उत्तर या ठिकाणी काढू शकतो. तुम्हाला नक्कीच लक्षात आलं असेल. म्हणजे इथं 20 ऑप्शन आपल्या या ठिकाणी करेक्ट आलं. ठीक आहे. यानंतर आता पुढे जाऊ आपण. पुढचा जो प्रश्न आहे या प्रश्नात बघा. आता हा प्रश्न एकंदरीत समजून घ्या की 7 6 6 3 या संख्येतील 6 या संख्येच्या स्थानिक किमतीतील फरक काढा. आता माझ्याकडे संख्या काय? 7 6 6 3 स्थानिक किंमत. आता इथं बघा 2 स्थानिक किमती आहेत. पहिली गोष्ट बघा हा एक 6 आहे. याची स्थानिक किंमत किती? 6 नंतर 3 63 आहे म्हणजे याची स्थानिक किंमत किती? 60 झाली. ओके. 6 नंतर एकच संख्या आहे म्हणून 6च्या पुढे एक शून्य वाढवला. या 6ची स्थानिक किंमत किती झाली? 6. 6च्या पुढे किती संख्या आहे? 2 आहेत म्हणजे याची स्थानिक किंमत किती झाली? 600. हा 6 जो आहे त्याची स्थानिक किंमत 600 आणि या 6ची स्थानिक किंमत 60. आता या 2 स्थानिक किमतीमधला फरक म्हणजे काय करायचं? 600 वजा मला काय करायचं? 60 करायचं. 600 वजा 60. शून्यातून शून्य गेला 0. आता 10तून 6 गेले 4. हातच्याला 1 आणि इथे किती आला? 6तून 1 गेले 5. 540. म्हणजे स्थानिक किमतीमधला फरक किती? 540. या ठिकाणी बी ऑप्शन जो आहे तो आपला करेक्ट असणार आहे. तर सोपं आहे मित्रांनो. ही काही एक्झाम्पल्स जे ते आतापर्यंत येऊन गेलेत. हा तर PSI पूर्व परीक्षा 2011च्या परीक्षेला हा प्रश्न येऊन गेला होता. मी बरेचसे काही प्रश्न शोधून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. संख्या ज्ञानावर आधारित हे काही प्रश्न जे आपण बघतोय. यानंतर आपण इतरही प्रश्न हळूहळू बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघा. हा बघा प्रश्न. हा प्रश्न काय की 0 1 2 3 4 हे अंक एकदा वापरायचे बरं का. एकदा वापरून होणाऱ्या सर्वात मोठ्या 5 अंकी संख्या आणि सर्वात लहान 5 अंकी संख्या याच्यातला फरक. आता मला काय करायचं आहे की हे जे अंक आहेत 0 पासून याच्यापर्यंत 0 1 2 3 4 हे अंक
मला काय करायचं, प्रत्येक अंक एकदाच वापरायचा आहे आणि तो वापरून सगळ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करायची. मोठी 5 अंकी संख्या कुठली, मोठी 5 अंकी संख्या करायचे आणि लहान 5 अंकी संख्या करायचे आणि त्यांच्यातला काय करायचं, मला फरक काढायचा आहे, त्यांच्यातली वजाबाकी करायची. लक्षात घ्या. आता कसं करायचं बघा. सगळ्यात मोठी संख्या तयार करताना सुरुवातीला मोठा अंक लिहिणं. आता समजा माझ्याकडे अंक काय आहेत, 4 आहेत, 3 आहेत, सॉरी 0 1 2 3 4 आहे. 0 1 2 3 आणि 4 अंक आहे. तर सुरुवातीला काय करायचं, सगळ्यात मोठा अंक लिहायचा 4. बरोबर. मोठी संख्या करताना मोठा अंक सुरुवातीला लिहायचा. त्या मोठ्या अंकानंतर काय करायचं, त्याच्यापेक्षा लहान अंक 3, नंतर त्याच्यापेक्षा लहान अंक 2, मग त्याच्यापेक्षा लहान अंक 1, त्याच्यापेक्षा लहान अंक 0. ही झाली सगळ्यात मोठी संख्या. तुम्ही जर अगोदर जर 3 लिहिला की 3 लिहिला की मग तो 34,000 होईल. त्याच्यापेक्षा 43,000 मोठी संख्या तयार करत असताना मोठा अंक आधी, नंतर त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान. एक गोष्ट लक्षात ठेवायची, सगळ्यात शेवटी छोटा अंक, त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा मोठा, नंतर त्याच्यापेक्षा मोठा, त्याच्यापेक्षा मोठा, त्याच्यापेक्षा मोठा, अशी मोठी संख्या. आता मला लहान संख्या तयार करायची. किती अंकी, 5 अंकी लहान संख्या. आता लहान संख्या तयार करताना सुरुवातीला लहान अंक आला पाहिजे. सुरुवातीला काय आला पाहिजे, लहान अंक. आता तुम्ही म्हणाल 0 1 2 3 4 मध्ये सुरुवातीला 0 येतो, मग लिहितो 1 2 3 4. माझा ही झाली का 5 अंकी संख्या, नाही झाली. ही 5 अंकी नाही, ही 4च अंकी संख्या झाली, कारण अगोदर 0 येतो. मग आपल्याला लहान संख्या तयार करत असताना 0 नंतर कोण येतो बाबा, 1 येतो. मग त्या 1ला सुरुवातीला लिहा, नंतर मग 0 लिहा. मग 0 पेक्षा 1 आणि 0 पेक्षा मोठा नंबर 2 आहे, 2 पेक्षा मोठा नंबर 3 आहे, 3 पेक्षा मोठा नंबर 4 आहे. अशा प्रकारे ही सगळ्यात लहान संख्या झाली, ही सगळ्यात मोठी संख्या झाली. आता यांच्यामधला फरक आपल्याला काय विचारलं, यांच्यातला फरक म्हणजे वजाबाकी. आता वजाबाकी या ठिकाणी आपण करू. बघा, 0तून काय 4 जात नाही, म्हणून आपण काय केलं, 10तून 4 गेले 6, 1 हातचा दिला. 1तून आता आपल्याकडे हे 3 आणि 1 4 काय आपल्याकडे जाणार नाही, 1तून 3 आणि 1 4 जाणार नाही. मग 1मधून आपण काय करू, 11तून घालू. 11मधून 4 गेले 6, बरोबर. परत इथं आपल्याकडे हातचा आला 1, परत 12मधून आपल्याकडे 3 गेले, 12तून 3 गेले 9, आणि इथे एक हातचा आला, 3तून 1 गेला 2, आणि या ठिकाणी 4तून 1 गेला 3, म्हणजे 32,966. जरा काय तरी आपलं चुकलं आहे, 1 मिनटं आपण जरा थोडंसं एकदा व्यवस्थित वजाबाकी करू. वजाबाकी चुकली वाटतं माझी. 4 3 2 1 0 ही मोठी संख्या, 1 0 2 3 4 ही लहान संख्या. ठीक आहे, आपण वेगळा मार्कर घेऊ, गडबड नको व्हायला. बघा, या ठिकाणी 0तून 4 जात नाही, म्हणून 10तून 4 गेले 6, इथं आजच्याला 1, इथं 11 झाले. 11तून 3 आणि 1 4 गेले, 11तून 4 गेले की झाले 7 राहिले, इथं 1 आला. परत 12मधून आपल्याकडं 2 आणि 1 3 गेले, 9 राहिले, इथं 1 हातच्याला आला. 3तून 1 गेला, आपल्याकडे किती आले, 2 आले, आणि इथं 4तून 1 गेला 3, 32,976. तर 32,976 इथं आपल्याकडे उत्तर आहे. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, हे उत्तर काढू शकतो. घाईच कॅल्क्युलेशन करायचं नाही. कॅल्क्युलेशन करत असताना थोडंसं विचारपूर्वक आपल्याला कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता यानंतर आपण पुढच्या काही प्रश्नांकडे आपण वळूयात. पुढे काही प्रश्न आहेत का बघू आपण. यस, आपल्याकडे आहे. आता हा प्रश्न बघा, हा प्रश्न जो आहे, हा प्रश्न कधी येऊन गेला होता बघा, साधारणतः असिस्टंट मुख्य परीक्षा 2017ला येऊन गेला होता, लेटेस्ट. बघा, ABC या चढत्या क्रमाने येणाऱ्या 3 विषम संख्या आहेत. विषम संख्या 3 आहेत, चढत्या क्रमाने येणाऱ्या. माझा आपण काय करू, जरा टप्प्याटप्प्याने विचार करू. A म्हणजे काय असतं, x नंतर येणारी विषम संख्या B म्हणजे काय आले बाबा, x अधिक 2, आणि तिसरी विषम संख्या x अधिक 4. आता तुम्ही म्हणाल हे x अधिक 2 x अधिक 4 ह्या विषम संख्या कशा घेतल्या. बघा, समजा एक जर विषम संख्या मी 5 घेतली, उदाहरणार्थ 5 घेतली, तर 5 नंतर येणारी विषम संख्या कुठली असणार आहे, 7 असणार आहे. 5 नंतर येणारी 7 ही कशी आहे, 5 अधिक 2 7 आहे, बरोबर. 5 अधिक 2 7 आहे. 7 नंतर येणारी विषम संख्या काय असणार आहे, 9 असणार आहे. 9 म्हणजे काय बाबा, 5 अधिक 4 9. त्याच्यानंतरची काढायची असेल तर 5 अधिक 6. म्हणजे विषम संख्या जर तुम्हाला घ्यायच्या असतील तर पहिली x, नंतर x अधिक 2 आणि नंतर x अधिक 4. विषम संख्या घेत असताना, समसंख्या सुद्धा घेत असताना पहिली x, दुसरी x अधिक 2, त्याच्यानंतर x अधिक 4, मग x अधिक 6, अशा प्रकारे आपण घेऊ शकतो. ठीक आहे. आता विषय काय या ठिकाणी दिलाय तो जरा नीट समजून घ्या, की जर a ची तिप्पट, a ची काय बाबा तिप्पट, आता a ची तिप्पट म्हणजे 3a, बरोबर. a ची जी तिप्पट आहे ही काय बाबा, c च्या दुपटीपेक्षा, c जो आहे त्याच्या दुपटीपेक्षा, म्हणजे c ला 2 ने गुणा, 3 ने लहान आहे. 3 ने काय लहान आहे, म्हणजे -3 आहे. हे तुमच्याला हे कॅल्क्युलेशन लक्षात घ्या. पहिला काय मुद्दा आहे, a ची तिप्पट म्हणजे 3a,
ही सीच्या दुपटीपेक्षा म्हणजे 2C, 3 ने लहान आहे म्हणून -3, 3 ने जास्त आहे म्हटलं असतं तर +3 घेतलं असतं. ओके, आता पुढे बघा, आता 3 गुणिले a ची किंमत काय होते बाबा, a म्हणजे x आहे म्हणजे 3x झाला बरोबर. 2 गुणिले c म्हणजे काय असतो बाबा, x + 4 असतो, मग इथं लिहा x + 4 लिहा आणि हे -3 लिहा. आता पुढचं कॅल्क्युलेशन करा इथं आणि x ची किंमत काढा. 2 गुणिले x 2x अधिक काय करायचं, या 2 आणि या कंसाला आपल्याला गुणायचं. 2 गुणिले x 2x, 2 गुणिले 4 बेचोक 8 झाले, -3 झाले, 3x आपल्या जागेवर झाले बरोबर, 2x आपल्या जागेवर, 8तून 3 गेले अधिक 5. आपल्याला x ची किंमत काढायची, आपण 3x इथंच लिहू, 2x अधिक हे इकडे आले -2x झाले बरोबर, 5 आपल्या जागेवरती, 3तून 2 गेले 1 x राहिला, x बरोबर किती आलं माझ्याकडे 5. आता मला x बरोबर किती मिळालं, 5 मिळालं आणि मला काय सांगितलं, c ची किंमत असलेला पर्याय निवडा. आता c म्हणजे काय बाबा आपल्याकडे बघा, तर नीट जर तुम्ही बघितलं, c म्हणजे x + 4 आहे, c म्हणजे काय x + 4 आहे, मग c बरोबर काय येणार माझ्याकडे, c बरोबर x + 4, x किती आहे बाबा 5 आहे, 5 अधिक 4, 5 अधिक 4 किती 9, c किती झाला 9 झाला. म्हणजे 2 ऑप्शन जो आपला बी जो ऑप्शन आहे या ठिकाणी तो या ठिकाणी आपला करेक्ट आहे. तर अशा प्रकारे इथे कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे. काही ठिकाणी कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे आपल्याला, ही गोष्ट लक्षात घ्या. काही ठिकाणी गरजेचं आहे कॅल्क्युलेशन, वेगवेगळ्या ट्रिक आहे, याच्या व्यतिरिक्त पण आणखी एखादी ट्रिक असू शकते, ती तुम्ही वापरू शकता. ठीक आहे, तर एकंदरीत आता यानंतर आपल्याकडे आणखी काय आहे का बघा, हा एक प्रश्न आहे. हा प्रश्न बघा, 1 3 4 या अंकांपासून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज. आता इथे एक ट्रिक आहे बघा, आता 1 3 4 म्हणजे समजा एक आपण पहिलं बघू, 1 3 4 यांच्यापासून काय करायचं, 3 अंकी संख्या बघा, 1 होते 1 3 4, त्याच्यानंतर 1 4 3 होते, त्याच्यानंतर पहिलं 3 ला घ्या, 3 4 1 घ्या, 3 1 4 घ्या, मग 4 ला अगोदर घ्या, 4 1 3 घ्या, त्याच्यानंतर 4 3 1 घ्या आणि यांची बेरीज करा. यांची बेरीज किती येते बघा, आता यांची बेरीज आपण या ठिकाणी करू, किती येते बघा, यांची बेरीज पण करू आणि नंतर मी ट्रिक पण सांगणार आहे, दोन्ही गोष्टी सांगणार आहे, त्याच्यामुळे काय काळजी करायची नाही, दोन्ही गोष्टी आपण बघूया. ठीक आहे, 4 आणि 3 7 8, 8 आणि 4 12, 13 14 15 आणि 1 16 चे 6 हातच्याला 1. परत 4 आणि 3 परत आपल्याकडे बघा, 4 आणि 3 आपल्याकडे 7, 7 आणि 1 8, 8 आणि 4 12, 13 14 15 16 17, 17 चे 7 हातच्याला 1 बरोबर. आता किती झालं, 1 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 3 आपल्याकडे झाले 9, 9 आणि 4 झाले आपल्याकडे किती 13, 13 आणि 4 झाले 17, आपल्याकडे किती आलं 1776. तर या ठिकाणी 1776 आहे उत्तर बाबा, 1776 आपल्याकडे ऑप्शनमध्ये आहे. पण एवढं सगळं कॅल्क्युलेशन खरंच करणं गरजेचं आहे का? जर 3 अंकी संख्या असतील तर एक ट्रिक आहे, जर तुमच्याकडे 3 अंकी संख्या अशा असतील 1 3 4 बरोबर, यांच्यापासून 3 अंकी संख्या ज्या काही तयार होतील 1 3 4 पासून, त्यांचा त्यांची बेरीज किती असेल हे काढण्याची सोपी ट्रिक आहे. सरळ काय करायचं, या तिघांची बेरीज करायची, 1 अधिक 3 अधिक 4 किती झाले बाबा, 1 आणि 3 4 आणि 4 8 झाले बरोबर. ह्या 8ला 222 ने गुणायचं, 222 गुणिले 8 बरं का, 8 दुने 16 हातच्याला 1, 8 दुने 16 आणि 1 17 चे 7 हातच्याला 1, 8 दुने 16 आणि 1 17 किती झालं 1776 आपलं उत्तर आलं. म्हणजे काय करायचं, यांच्या बेरजेला फक्त 222 ने गुणायचं, 222 आकडा लक्षात ठेवायचा बघा. 3 अंकी संख्यांच्या बाबतीत जर कुठल्याही 3 अंकी संख्या असतील, माझ्याकडे समजा माझ्याकडे 2 3 4 या 3 अंकी संख्या असतील आणि यांच्यापासून तयार होणाऱ्या ज्या 3 अंकी संख्या असतील त्यांची बेरीज करायला सांगितलं असेल, त्यांची जर बेरीज करायला सांगितलं असेल तर मी काय करणार, 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 गुणिले 222 करणार, तर मला हे उत्तर मिळणार. फक्त 222 ने गुणायचं, त्या अंकांची बेरीज करायची आणि त्यांना सरळ 222 ने गुणायचं, आपलं उत्तर येतंय. ठीक आहे, आता बघा पुढे काय आहे का आपल्याकडे, तर पुढे मला असं वाटतं काही नाहीये. तर एकंदरीत आज लसावी आणि मसावी यावरती मित्रांनो चर्चा करायची, संपूर्ण रिव्हिजन आपण आज घेणार आहोत. लसावी म्हणजे काय, मसावी म्हणजे काय, फक्तच गणित आपण घेणार नाही तर त्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या अगोदर आपण नीट समजून घेऊ, नंतर त्यावरती काही गणित, काही महत्त्वाची सूत्र आपण बघूयात की ज्या सूत्रांचा उपयोग आपल्याला लसावी मसावी वरती गणित जी आहे ती सोडवताना उपयोग होऊ शकतो आणि काही इम्पॉर्टंट टिप्स किंवा ट्रिक ज्या आहेत त्यावरती सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. तर थेट आपण पुढे जाऊयात ही कन्सेप्ट समजून घेण्यासाठी. लसावी आणि मसावी म्हणजे काय, सगळ्यात पहिली गोष्ट आपण मसावी समजून घेऊ. मसावी म्हणजे काय, महत्तम साधारण विभाजक. बघा, म म्हणजे महत्तम, सा म्हणजे साधारण आणि वि म्हणजे विभाजक. मित्रांनो, महत्तम साधारण विभाजक म्हणजेच मसावी. आता या ठिकाणी एक गोष्ट समजून घ्या, दिलेल्या संख्यांचा मसावी काढतो आपण.
काय काढतो? मसावी काढतो. म्हणजे काय करतो? त्या संख्यांच्या विभाजकांची यादी बनवतो. आता विभाजक म्हणजे काय ते आपण समजून घेऊ पुढे. त्यांच्या विभाजकांची म्हणजे दोन संख्या असतील तर दोन संख्यांच्या विभाजकांची यादी बनवतो. म्हणजे ज्या संख्यांना पूर्ण भाग जातो एखाद्या दिलेल्या संख्येने. बघा आपण समजून घेऊ अगोदर की विभाजकांच्या अगोदर आपल्याला यादी बनवायची आणि यादी बनवल्यानंतर त्यांच्यातील सर्वात मोठा सामायिक विभाजक शोधणं आणि तो जो सामायिक विभाजक असेल त्याला आपण मसावी म्हणतो. महत्तम साधारण विभाजक त्याला आपण म्हणतो. इथं आपल्याला हेच दिलंय. मसावी म्हणजे काय? महत्तम साधारण विभाजक हेच दिलेलं आहे जे आपल्याला या संकल्पनेमध्ये इथं दिसतं. ओके. आता विभाजक म्हणजे काय ते आपण समजून घेऊ. कारण इथं आपण म्हटलं की विभाजकांची मला यादी बनवायची. मग तो विभाजक म्हणजे काय? बघा विभाजक म्हणजे पूर्ण भाग जाणारा भाजक. उदाहरणार्थ 320 आपली ही जी संख्या आहे, चला 320 ही जी संख्या आहे तिला ज्यावेळेस आपण 10 ने भाग लावतो. बघा 10 त्रिक 30. ओके. 32 30 गेले 2, वरून आले 0. 10 दुने 20, 20 20 गेले 0. बघा 320 ला 10 ने पूर्ण भाग लावला, पूर्ण भाग जातो. बाकी आपलं 0 येतं. 320 ला 10 ने पूर्ण भाग जातो म्हणून 10 ला 320 चा विभाजक म्हणतात. 10 ला काय म्हणतात? 320 चा विभाजक. बरोबर. तसे 320 चे विभाजक बरेच असू शकतात. 10 ने सुद्धा पूर्ण भाग जातो, 2 ने पूर्ण भाग जातो, 5 ने 320 ला पूर्ण भाग जातो, त्याचबरोबर 32 ने 320 ला पूर्ण भाग जाईल, 16 ने जाईल, 8 ने जाईल, अशा बऱ्याच संख्यांनी 320 ला भाग जाणार आहे. मग या सगळ्या संख्या 10 असेल, 2 असेल, 5 असेल, 32 असेल, 16 असेल, 8 असेल, या सगळ्यांना 320 चा विभाजक म्हणतात. काय म्हणतात यांना? विभाजक. म्हणजे या ज्या काही संख्या आहेत ज्या संख्यांनी या 320 ला पूर्ण भाग जातो, पूर्ण भाग गेला पाहिजे, बाकी 0 उरलं पाहिजे, त्यांना आपण म्हणतो विभाजक. ओके. आता बघा पुढचा मुद्दा. विभाजक म्हणजे लक्षात आला असेल. सामायिक विभाजक म्हणजे काय बाबा? 2 किंवा अधिक संख्यांमध्ये सामायिक असणारा विभाजक म्हणजे 2 किंवा अधिक संख्यांमध्ये. बघा सामायिक विभाजक म्हणजे 2 किंवा अधिक संख्यांमध्ये सामायिक असणारा विभाजक. उदाहरणार्थ 2 व 4 हे 8 व 12 चे सामायिक विभाजक आहेत आणि 4 हा यापैकी मोठा विभाजक आहे. ओके. इथं बघा खाली दिसेल 8 चे विभाजक काय बाबा? 2 4 8. कारण 2 4 8 या तीनही संख्यांनी काय होतो? 8 ला भाग जातो. त्याच्यानंतर 12 चे विभाजक आपल्याकडे काय आहे? 12 चे विभाजक 2. 12 ला 2 ने भाग जातो, 3 ने भाग जातो, 4 ने भाग जातो, 6 ने भाग जातो, 12 ने भाग जातो. ओके. म्हणजे 8 चे विभाजक इथं लिहिले आणि इथं कितीचे विभाजक लिहिले? 12 चे विभाजक. ओके. आता नेमका मसावी म्हणजे काय? आता यांच्यातले सामायिक विभाजक कुठले? सामायिक म्हणजे कॉमन. बघा सामायिक 2 आणि 2 हा एक सामायिक विभाजक आहे. त्या दोनासोबत आपल्याकडे 4 आणि 4 हा एक सामायिक विभाजक आहे. हे 2 आणि 4 हे 8 आणि 12 चे सामायिक विभाजक आहेत. ओके. आता हे सामायिक विभाजक जरी असले तर यांच्यातला मोठा कोण आहे? 4 आहे. मोठा 4 आहे म्हणून मसावी. मोठा म्हणजे महत्तम. मोठा 4 आहे म्हणून 8 व 12 यांचा मसावी काय असणार आहे? 4 असणार आहे. 8 आणि 12 यांचा मसावी काय असतो? 4 असतो. ही कन्सेप्ट झाली. आता यावर आधारित आपण काही गणित बघूयात. 8 आणि 12चा मसावी काय? 4. कारण 8 ला आणि 12 ला 2 ने भाग जातो, 4 ने पण भाग जातो. ओके. हे दोन सामायिक अवयव आहेत, सामायिक विभाजक आहेत की ज्याने 8 आणि 12 ला भाग जातो. त्याच्यातला मोठा 4 आहे म्हणून यांचा मसावी जो आहे तो 4 आहे. आता आपण काय करू? काही एक्झाम्पल आपण बघण्याचा प्रयत्न करू. बाबा यावर आधारित जर प्रश्न आले आपल्याकडे. बघा या ठिकाणी आपल्याला प्रश्न दिसतोय 72 आणि 48 या दोघांचा मला मसावी काढायचा झाला. बरं का. 72 आणि 48चा मसावी तर आपल्याला पुढील पद्धतीने काढता येऊ शकतो. मसावी कसा काढायचा आता ते आपण बघू. बरं का. मसावी कसा काढायचा? मसावी काढताना आता ते 8 आणि 12 छोट्या छोट्या संख्या होत्या, त्यांचा मसावी का आपण मगाशी जी पद्धत वापरली ती छोटीशी ट्रिक त्यांनी काढू शकतो. पण आपल्याला जर का प्रश्न आला 72 आणि 48चा मसावी काढायचा तर कसा? सुरुवातीला 72 चे अवयव पाडायचे. बघा असे अवयव पाडायचे. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 हे 72 चे अवयव झाले. बघा बे के बे, बे दुने 4, 4 दुने 8, 8 त्रिक 24, 24 त्रिक 72 असे अवयव 72 चे पडले. त्याच्यानंतर 48 चे अवयव पडले 2 2 2 2 3. बरं का. बे दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16 त्रिक 48 असे अवयव पडले. ओके. आता यांचा मसावी अवयव पाडल्यानंतर मसावी म्हणजे काय बाबा? मसावी म्हणजे सामायिक अवयवांचा गुणाकार. यांच्यातले सामायिक अवयव कुठले? ह्या 2 ही एक जोडी बनली, हा 2 आणि हा 2 ही एक जोडी बनली, हा 2 आणि हा 2 ही एक जोडी बनली, 3ला जोडी नाही, हा 3 आणि हा 3 ही एक जोडी बनली. म्हणजे बघा हे 2 गुणिले हे 2 गुणिले हे 2 गुणिले हे 3 या सगळ्यांचा गुणाकार किती येतो? 24 येतो. बरोबर का. बघा बे दुने 4, 4 दुने 8, 8 त्रिक 24 या सगळ्यांचा गुणाकार काय येतो? 24 येतो. म्हणजे 24 काय झाला? मसावी.
72 आणि 48 यांचा मसावी काय झाला 24. अशा प्रकारे आपण हा मसावी काढू शकतो. दोन छोट्या छोट्या संख्या दिल्या असतील तर त्यांचा मसावी आपल्याला असा काढता येऊ शकतो. आता आपण प्रत्यक्षात आता हे तर सोडवलं होतं. आता इथं तुम्हाला ही जी दोन गणितं दिसतात ही तर काय सोडवलेली नाहीयेत. आता ही गणितं आपण बघू, सोडून बघू आपण आपल्या पद्धतीने. यांचा जर मला मसावी काढायचा असेल बघा, 18चा मसावी आणि 24चा मसावी, 18 आणि 24 या दोघांचा जर मसावी काढायचा असेल तर मी काय करणार, पहिले 18चे अवयव पाडणार. 18चे अवयव काय काय पडतात बाबा बघा, 2 गुणिले 9 18 बरोबर. परत आपण एक काम करू, परत 2 गुणिले 9चे परत अवयव पडू शकतात. 9 3च्या पाड्यात येतात. 3 गुणिले 3 असे आपण काय केले अवयव पाडले 18चे. 18 नंतर आपल्याला 24चे अवयव पाडायचे. मग 24चे अवयव बघा, पहिलं 2 2ने भाग लावा. 2 गुणिले 12 24 होतात बरोबर. परत 2 गुणिले 12ला कशाने भाग जातो, परत 2ने भाग जातो. 2 गुणिले 6 बेसक 12 येतात. परत आपल्याकडे बघा 2 गुणिले हा जो 6 आहे त्याला परत 2ने भाग जाऊ शकतो, म्हणून बेत्रिक 6. अशा प्रकारे आपण काय केले, 18चे अवयव पाडले, 24चे अवयव पाडले. आता यांचा मसावी काय येणार बाबा, मसावी म्हणजे आपण मगाशी म्हटलं महत्तम साधारण विभाजक. या सगळ्यांमध्ये सामायिक कोण आहे, आपण जर नीट बघितलं सामायिक बघा. आता बघा हित आणि हित शेवटच्या पायरीतले अवयव बघायचे. इथं 2 आहे, या 2ला इथं जोडी मिळते. या 3ला कुठं जोडी मिळते का, यस या 3ला इथं जोडी मिळते, या 3ला जोडी मिळत नाही. 2 आणि 3 ही जोडी बघा, ही एक जोडी आणि ही इथून मिळणारी ही एक जोडी, हे दोनच सामायिक अवयव आहेत बरोबर. काय बाबा 2 गुणिले 3 बरोबर बेत्रिक 6. 6 जो आहे तो झाला मसावी कोणाचा, 18 आणि 24चा 6 मसावी. ओके, तसं बघायला गेलं तर 18ला 3ने पण भाग जातो, 6ने पण जातो, 2ने पण जातो, पण मोठी संख्या 6 आहे म्हणून 6 आपला काय झाला मसावी. ठीक आहे, इकडे काय लक्ष देऊ नका, इथं आपण कसं मसावी काढलं ते लक्षात घ्या. तसाच आपल्याला 12 आणि 30 यांचा मसावी आपल्याला काढायचा. सुरुवातीला आपण काय करू, 12चा मसावी काढू. चला 12चे अवयव पाडू, वेगळा कलर घेऊ. बघा 12चे अवयव काय पडतील बाबा, बघा 12चे अवयव बेसक 12 बरोबर. परत 6ला 2ने भाग जाऊ शकतो म्हणून बरोबर 2 गुणिले परत 6ला 2ने भाग लावला बेत्रिक 6. 2 2 3 हे झाले 12चे अवयव. आता 30चे अवयव आपण पाडू. 30चे अवयव बघा 2ने भाग लावला, 2 गुणिले 15 30 बरोबर. परत 15ला भाग जातो, 5ने जातो, 3ने जातो, म्हणून आपण लिहू 2 गुणिले 15ला भाग लावला कितीने, 3ने. 3 5 15, 3 गुणिले 5. आता यांचा मसावी जर मला काढायचा झाला, मसावी महत्तम साधारण विभाजक, यांचा मसावी काय येणार बघा, कॅल्क्युलेट करा. आता कॉमन बघा, हा 2 त्याला जोडी ही भेटली बरोबर. त्याचबरोबर हा 3 त्याला जोडी ही भेटली. या 2ला आणि 5ला जोडी नाही मिळत. मग आता काय झालं बाबा, 2 गुणिले 3 बेत्रिक किती 6. याचा पण मसावी किती आला, 6 आला. तर एकंदरीत अशा प्रकारे आपण काय करतो, मसावी काढतो. आता ही बेसिक लेवलची गणितं, जी गणितं आपल्याला परीक्षेला येऊ शकतात. यानंतर आणखी हायर लेवलची गणितं आहेत, जी आणखी वेगळ्या लेवलची गणितं आहेत, जी परीक्षेला विचारली जाऊ शकतात. त्यावर आपण नंतर चर्चा करू, पण त्याच्या अगोदर लसावी समजून घेऊ. लसावी सुद्धा बेसिक कन्सेप्टची जी काही गणितं आहेत, बेसिक गणितं लसावीची, ते अगोदर समजून घेऊ. आणि त्यानंतर मग आपण लसावी मसावीवरती थोडीशी डोक्याला ताण देणारी जी काही गणितं आहेत ती कुठली येतात त्यावर आपण नंतर चर्चा करू. अगोदर मला असं वाटतं की आपण लसावी काय आहे त्याच्यावरती चर्चा करू. लसावी बघा, लसावी म्हणजे काय, लसावी लघुत्तम साधारण विभाजक, विभाज्य काय बाबा, विभाज्य. मगाशी मसावी ही गोष्ट लक्षात घ्या, मसावीमध्ये विभाजक येतो शब्द, काय तो विभाजक. हा शब्द कशामध्ये येतो, मसावीमध्ये. मसावीतला वि म्हणजे विभाजक आणि लसावीतला वि म्हणजे विभाज्य. लक्षात ठेवायचं, ही गोष्ट लक्षात ठेवायचं, नाही तर तुम्ही दोन्हीकडे विभाजक म्हटलं की गडबड होईल. आता लसावी म्हणजे काय, दिलेल्या संख्यांचा लसावी काढणे म्हणजे त्या संख्यांनी विभाज्य असलेल्या संख्या लिहून त्यातील लहानात लहान सामायिक विभाज्य संख्या शोधणे, ही झाली एक कन्सेप्ट. म्हणजे नेमकं काय करायचं ते आपण बघूया तिथं. चला आता बघा, 2 संख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकारापेक्षा मोठा असू शकत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. आता समजा माझ्याकडे 6 आहेत, 6 आणि 8 या 2 संख्या आहेत, यांचा जर लसावी मला काढायचा झाला तर 6 8 48, 48 पेक्षा यांचा लसावी मोठा नसणार आहे, तो 48 किंवा 48 पेक्षा लहान असणार आहे या दोघांचा लसावी, ही गोष्ट लक्षात ठेवायची. लसावी हा 2 संख्यांच्या गुणाकारापेक्षा जास्त कधीच असू शकत नाही. एखाद्या वेळेस तुम्हाला अशा प्रकारची वाक्य सुद्धा येऊ शकतात बघा. लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य किंवा लहानातला लहान सामायिक विभाज्य. हा, यावर आपण डिटेल्समध्ये चर्चा करू. विभाज्य म्हणजे काय, ज्याला पूर्ण भाग जातो आणि बाकी उरत नाही. उदाहरणार्थ 320
ला 10ने भाग जातो. या उदाहरणामध्ये 320 ला 10ने पूर्ण भाग जातो, म्हणून 320 काय झाला, हा 10चा विभाज्य आहे. 320 10चा विभाज्य आणि 10 काय झाला 320चा विभाजक. बघा 320चा जर विचार केला भागिले 10 ज्यावेळेस आपण करतो, बघा 10ने 320 ला पूर्ण भाग जातो. नीट समजून घ्या बरं का. याच्यामध्ये या 10ला काय म्हणतात, विभाजक, विभाजक, आणि 320 ला काय म्हणणार आपण, विभाज्य, विभाज्य. हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं. आता या काही कन्सेप्ट आहेत. आपण थोडंसं पुढे जाऊ आणि या उदाहरणामध्ये बघू. बघा या उदाहरणात आता नीट समजून घ्या तुम्ही. या उदाहरणात काय दिलंय, सॉरी इथे 5व्या मुद्द्यामध्ये काय आहे, सामायिक विभाज्य म्हणजे काय बाबा. उदाहरणार्थ 45 बघा, 45 ला 5ने पूर्ण भाग जातो. उत्तर किती येतं, 9 येतं. आणि 45 ला 9ने सुद्धा पूर्ण भाग जातो. म्हणजे 45 5च्या पाड्यात पण येतात, 9च्या पाड्यात पण येतात. म्हणून 45 हा 5 आणि 9 यांचा सामायिक विभाज्य आहे. बरोबर, कारण 45 5च्या पण पाड्यात येतात, 9च्या पण पाड्यात येतात. म्हणजे 45 हा 5चा पण विभाज्य आहे, 9चा पण विभाज्य आहे, म्हणजे दोघांचा सामायिक विभाज्य आहे. आता आपण आणखी डिटेल्समध्ये ही संकल्पना समजून घेण्यासाठी एक उदाहरण आपण बघू. बघा या ठिकाणी बघा लसावी काढायचा म्हणजे काय बाबा. लसावी काढण्यासाठी एक छोटी एक साध्या लेवलची आपण एक एक्झाम्पल बघू. बघा 12चे विभाज्य म्हणजे 12च्या पाड्यात कुठल्या संख्या येतात, म्हणजे 12ने कोणाकोणाला भाग जातो. 12चे विभाज्य 12ला 12ने भाग जातो. 12 2 24, 12 3 36, 12 4 48, 12 5 60, 12 6 72, 12 7 84, 12 8 96, 12 9 61. हे सगळे 12च्या पाड्यात येतात. या सगळ्यांना मी काय म्हणणार बाबा, विभाज्य म्हणणार. 12चे विभाज्य. ओके, 12चे हे सगळे विभाज्य आहे आणि या सगळ्यांचा 12 काय आहे बाबा, विभाजक आहे. हे लक्षात घ्या. 16चे विभाज्य 16च्या पाड्यात येणाऱ्या संख्या 16 2 32, 48, 64, 80, 96, 112 बऱ्याच येतील. ओके, 16च्या पाड्यात येणाऱ्या संख्या. आता तसं जर आपण नीट बघितलं याच्यामध्ये बघा 12 आणि 16 यांचे सामायिक विभाज्य जर म्हटलं बघा 12 24 36 48 48, 12च्या पाड्यात 48 येतात, 16च्या पाड्यात 48 येतात. बरोबर ना. 48 हा सामायिक विभाज्य आहे. त्याचबरोबर 96 सुद्धा आहे. त्याचबरोबर आणखी पुढे कुठल्या तरी संख्या तुम्हाला मिळतील. बरोबर, परंतु याच्यामध्ये लहानात लहान संख्या कुठली आहे, लहानात लहान संख्या 48 आहे. म्हणून 48 काय झाला, लसावी झाला. कोणाचा, 12 आणि 16चा. ही कन्सेप्ट समजून घेण्यासाठी मी सांगितलं. यावर आधारित आता एक्झाम्पल्स कसे सोडवायचे ते आपण बघू, पण कन्सेप्ट लक्षात घ्या. 12च्या पाड्यात येणाऱ्या संख्या लिहिल्या, 16च्या पाड्यात येणाऱ्या संख्या लिहिल्या, मग यांच्यातली लहानात लहान संख्या अशी कुठली की जी संख्या 12च्या आणि 16च्या पाड्यात येते, ज्या संख्येला 12 आणि 16ने भाग जातो, अशी लहानात लहान संख्या कुठली, 48. आणि ही 48 म्हणजे लसावी. लसावी म्हणजे काय, अशी संख्या शोधायची की या दोन संख्यांना, अशी लहानात लहान संख्या की या दोन संख्यांनी तिला भाग जातो. ओके, आता हे झालं लसावी म्हणजे काय, ही कन्सेप्ट आपली झाली. आता याच्यावरची काही एक्झाम्पल समजा मला जर सोडवायची झाली तर मी काय करणार बघा. एक उदाहरण म्हणून घेतलं, सोडवलेलंच आहे. बघा 12 आणि 16 यांचा लसावी. आता आपण अवयव पद्धत, आता आपण बघितलं लसावी 48 होतो. आता हा जर मला अवयव पद्धतीने काढायचा झाला, मी असे पाडे नाही मांडू शकत प्रत्येक वेळेस. अवयव पद्धतीने जर काढायचा झाला तर मी काय करणार बघा, 12चे अवयव पाडायचे. बे के बे, बे दोन्ही 4, 4 त्रिक 12, 12चे अवयव पडले. मगाशी कसे पाडायचे अवयव सांगितले. 16चे अवयव 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. बघा बे दोन्ही 4, 4 दुने 8, 8 दुने 16, 16चे पण अवयव पडले. आता लसावी म्हणजे काय, सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव. सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव म्हणजे लसावी. सूत्र लक्षात घ्या. मसावी म्हणजे फक्त सामायिक अवयवांचा गुणाकार आणि लसावी म्हणजे सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव. बघा सामायिक कुठले, 2 2, या दोनाला ही जोडी, तीनाला जोडीच नाही. म्हणजे सामायिक अवयव कुठले, ही 2 ही 2, 2 गुणिले 2 सामायिक अवयव. आता उरलेले जे आहेत ते असामायिक, 3 गुणिले 2. बघा उरलेले जे असामायिक आहे ते आपण वेगळ्या कलरने दाखवू, गडबड नको. बघा 3 गुणिले 2 गुणिले 2, बरोबर का, किंवा 2 गुणिले 2 गुणिले 3, 2 गुणिले 2 गुणिले 3. बघा आता यांचा गुणाकार, बे दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16, 16 त्रिक 48. हा झाला लसावी. तर अशा प्रकारे आपण काय करतो, लसावी काढू शकतो. आता आपण काही गणित आपण सोडू, हे तर सोडवलेलं होतं. आता आपण काहीतरी सोडू. बघा 18 आणि 24चा जर मला लसावी काढायचा झाला तर मी काय करणार, पहिले 18चे अवयव पाडणार. 18चे अवयव मग असे पाडले होते, 92 18. परत आपण काय करू, 2 गुणिले परत 9 3च्या पाड्यात येतात, 3 गुणिले 3 हे पूर्ण अवयव पडले. 18 नंतर 24चे अवयव पाडू, बरोबर का. 2 गुणिले 12 24 होतात,
परत 12चे अवयव पडतात 2 गुणिले 12चे अवयव काय बेसक 12, परत 6चे अवयव पडतात 2 गुणिले बेत्रिक 6, 2 गुणिले 3, हे काय झाले बाबा अवयव पडले कोणाचे 24चे पूर्ण अवयव पडले. आता याच्यामध्ये बघा मला काय करायचं यांचा मसावी काढायचा बरं का. एक मिनिट यांचा काय करायचा लसावी काढायचा सॉरी लसावी काढताना मी काय करणार पहिले यांच्यातले सामायिक अवयव कुठले ते शोधणार. पहिले कुठले लिहिणार सामायिक अवयव कॉमन कोण आहे याच्यातला बघा इथं आणि इथं बघायचं शेवटच्या अवयवामध्ये 2ला ही जोडी, परत ह्या 3ला आहे का ही जोडी, अजून कुठली जोडी नाही. सामायिक अवयव 2 गुणिले 2 पडतात. आता असामायिक अवयव कुठले उरले कोण बाबा हे 3 उरले आणि हे 2 गुणिले 2 उरले बरोबर. 3 गुणिले 2 काय झालं उत्तर बाबा बघा 2 दुने 4 गुणिले 3 दुने 6 6 दुने 12 12 चोक किती झाले बाबा 48. ठीक आहे 18 आणि 24चे काय बाबा अवयव पडले 48. बघा 2 दुने 4 4 त्रिक 12 12 दुने 24 सॉरी बघा 2 दुने 4 4 त्रिक 12 12 दुने 24 24 दुने 48 जे आहे ते 18 आणि 24चा काय झाला हा लसावी. 18च्या पाड्यात 48 येतात का बाबा 18च्या पाड्यात 48. परत एकदा नीट चेक करा काहीतरी गडबड झालेली आपली. इथं 2 आणि 3 आहे बरं का. इथं 2 गुणिले 3 पाहिजे. मी आपण गडबडीमध्ये काय केलं इथं कॅल्क्युलेशन थोडंसं चुकवलं. बघा 2 गुणिले 3 हे सामायिक अवयव बघा हा 2 आणि हा 3 हा 2 आणि हा 3 2 गुणिले 3 हे सामायिक अवयव. आपण 2 गुणिले 2 लिहिलं गडबडीमध्ये ओके. आणि असामायिक कुठला 3 गुणिले 2 असा विषय बरं का. आता बेत्रिक 6 गुणिले 3 दुने 6 6 दुने 12 आणि 12 72 काय झाला हा लसावी झाला. 72 हा कोणाचा लसावी झाला हा 18 आणि 24चा लसावी झाला. आता यानंतर आपल्याकडे बघा 12 आणि 30चा विचार करायचा आहे. मग पहिली गोष्ट 12चे अवयव आपण पाडू बेसक 12 हे पडले ओके. त्याच्यानंतर काय बाबा 2 आपल्या जागेवर आणि 6चे अवयव काय 2 गुणिले 3 बेत्रिक 6 झाले. त्याच्यानंतर 30चे अवयव आपण पाडू 30चे अवयव काय बाबा 2 गुणिले 15 30 होतात. परत 2 गुणिले 15चे अवयव काय पडणार 3 5 15 मगाशी आपण पाडले होते 3 5 15. आता मला यांचा काय करायचा आहे लसावी काढायचा आहे लसावी ओके लसावी. आता हा लसावी काढायचा म्हणजे काय पहिले सामायिक अवयव आपण लिहून घेऊ. सामायिक म्हणजे दोघांमध्ये पण काय बाबा हा 2 कॉमन आहे. त्याचबरोबर हा 3 आणि हा 3 कॉमन आहे म्हणजे 2 गुणिले 3 हे झाले सामायिक अवयव. आता उरलेले असामायिक अवयव कुठले 2 आणि 5 उरले. मग इथं लिहा 2 गुणिले 5 लिहा. मग आता काय होईल बेत्रिक 6 गुणिले 2 पंचे 10 6 10 60 म्हणजे 60 जे आहे तो काय झाला लसावी झाला 12 आणि 30चा बघा 12 पंचे 60 30 दुने 60 म्हणजे 60 जे आहे ते 12 आणि 30च्या पाड्यामध्ये दोघांच्या येतात. ठीक आहे. आता यानंतर आपण काय करू काही फॉर्म्युले आहेत बघा या ठिकाणी तुम्हाला काही महत्त्वाचे फॉर्म्युले जे आहेत ते तुम्हाला सांगतो की या फॉर्म्युलांचा वापर महत्त्वाचे मुद्दे किंवा महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत बघा. लसावी गुणिले मसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. सूत्र लक्षात ठेवा याचा स्क्रीनशॉटच मारून घ्या. ही सूत्र आहेत महत्त्वाची. त्याचबरोबर लसावी भागिले मसावी बरोबर असामायिक अवयव. मसावी गुणिले मोठा असामायिक अवयव बरोबर मोठी संख्या. मसावी गुणिले लहान असामायिक अवयव बरोबर लहान संख्या. अपूर्णांकांचा मसावी बरोबर अंशांचा मसावी भागिले छेदांचा मसावी. अपूर्णांकांचा लसावी बरोबर अंशांचा लसावी भागिले छेदांचा लसावी. ह्या सगळ्या कन्सेप्ट आहेत ही सगळी सूत्र आहेत. या सूत्रांवर आधारित काही गणित जे आहेत ते आपण आता बघण्याचा प्रयत्न करू पण यांचा स्क्रीनशॉट तुम्ही मारून घ्या उपयोगी पडेल. बघा आता इथं हा प्रश्न आपण बघू. आता याच्यामध्ये आपण एक फॉर्म्युला मगाशी मी तुम्हाला सांगितले होते मगाशी आपण जे काही फॉर्म्युले बघितले त्याचा वापर इथं करायचा आहे. बघा 2 संख्यांचा लसावी 192 आहे ओके आणि मसावी 16 आहे. त्यापैकी एक संख्या 64 असल्यास दुसरी संख्या कुठली. दुसरा संख्या झाला इथं दुसरी संख्या कुठली ओके. बघा मसावी एकीचा मसावी किती बाबा लसावी 92 आहे 192 आहे मसावी 16 आहे. एक संख्या 64 आहे तर दुसरी संख्या काढा. बघा दुसरी संख्या काढण्याचं सूत्र काय लसावी गुणिले मसावी हे सूत्र आहे. मी तुम्हाला म्हटलं लसावी गुणिले मसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. लसावी किती 192 इथं लिहिला 192 गुणिले मसावी किती 16 आहे इथं लिहिला 16 बरोबर पहिली संख्या एक संख्या 64 आहे दुसरी संख्या समजा आपण x मानू ओके. आता हे कॅल्क्युलेशन करून जी काही x ची व्हॅल्यू येईल ते आपलं उत्तर येईल. बघा 192 ला इथंच ठेवा गुणिले 16 आपल्या जागेवर ठेवा 64 गुणिले इकडे आले भागिले बरोबर आपल्याकडे x आलं. आता इथं कॅल्क्युलेशन करा बाबा 16 1 16 16 चौक 64 म्हणजे x बरोबर किती 192 भागिले 4 192 ला 4 ने भाग लावल्यावर जे उत्तर येईल ते तुमचं.
आता 192ला आपण समजा जर का 4ने भाग लावला, 192 भागिले 4, 4 चौक 16 बरोबर. 19तून 16 गेले बाबा, आपल्याकडे किती राहिले 3, वरून आले 2, 4 8 32. उत्तर किती आलं बाबा माझ्याकडे 48 आलं. 48 आहे का? यस. 2 ऑप्शन जो आहे दुसरा तो आपला बरोबर आहे. म्हणजे हे सूत्र खूप महत्वाचं आहे, याचा वापर करायचा आपल्याला. या सूत्रावर आधारित एक्झाम्पल्स आपल्याला परीक्षेला येत राहतात. आता आपण आणखी एक एक्झाम्पल बघू आणि मग वाटलं तर थांबूयात. बघा हे एक एक्झाम्पल आहे. परत दोन संख्यांचा गुणाकार 432 आहे, मसावी 6 आहे, तर त्यांचा लसावी काढा. हेच सूत्र, लसावी गुणिले मसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. बघा या दोन संख्यांचा गुणाकार 432 आहे आपल्याला. आता यांचा मसावी जो आहे या ठिकाणी आपल्याला लसावी काढायला सांगितलंय. काय काढायला सांगितलं? लसावी. लसावी गुणिले मसावी किती बाबा? यांचा मसावी 6 आहे, मग इथं लिहा मसावी 6 आणि पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या, दोघांचा जो गुणाकार आहे तो 432 आहे. 432 आपल्याला लसावी काढायचा आहे. लसावी आपल्या जाग्यावर लिहा बरोबर, 432 आपल्या जाग्यावर लिहा आणि 6 गुणिले इकडे आले भागिले. आता 6ने 432ला भाग लावा, 432 भागिले 6 हा भागाकार करून जे उत्तर येईल ते आपलं बघा 6 सक्कम 42, 6 7 42 बरोबर. 43 मधून 42 गेले, 1 वरून आले 2, 6 2 12, 12तून 12 गेले 0, 72 आहे का बाबा? इथं कुठं ऑप्शन? यस, 2 ऑप्शन करेक्ट आहे, इथं 72. तर अशा प्रकारे आपण काय केलं, आता बघा हे तुमच्या लक्षात आलं असेल आता नेमकं कशा प्रकारे आपल्याला सोडवता येईल. अशा आपल्याला चर्चा करायची आहे. तलाठी भरती 2023 ची परीक्षा आहे. त्रिकोण आणि चौकोन मोजणे. बघा अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला एक आकृती दिसते. या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण लपलेले आहेत, हे कसं काढायचं, याच्यासाठी कुठल्या ट्रिक वापरायच्या, चौकोन किती आहेत एखाद्या आकृतीमध्ये, या सगळ्या मुद्द्यांवरती डिटेल्समध्ये चर्चा करणार आहोत. तर जाऊयात पुढं. पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट करेल मित्रांनो मी, जर तुम्ही नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा. आणि नुसताच चॅनल सबस्क्राईब नका करू, त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके, तर बघूयात मित्रांनो आपण पुढचे जे प्रश्न आहेत आपण ते बघू. इथं स्क्रीनवरती तुम्हाला या ठिकाणी एक प्रश्न दिसेल, एकच मिनिट बघा. इथं आपल्याकडे बरेचसे प्रश्न आहेत. बघा हा प्रश्न बघा स्क्रीनवरती तुम्हाला दिसतोय की दिलेल्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत. ट्रिक वापरून आपण काढूयात. आपल्याकडे ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. बघा ऑप्शन आपल्याकडे दिले आहेत. बघा बरेचसे ऑप्शन आहेत, 4 ऑप्शन आहेत. एक मिनिट फक्त. हा एक ऑप्शन दिलाय ए बरोबर 7 आहे बाबा, 10 आहे, 12 आहे का 14 आहे, नेमके किती असतील. आता हे मोजण्याची एक ट्रिक आहे. डायरेक्ट असं नाही मोजत बसायचं 1 2 3 4 मग परत हा 5 हा 6 मोठा एक 7 वगैरे असं काय टाइमपास करत नाही बसायचा. अशी जर आकृती आली तर बघा सरळ एक काम करायचं, हा 1 2 3 आणि 4 हे 4 लिहायचे. 1 ते 4 पर्यंतचे आकडे एकूण बघा लाईनीमध्ये 1 2 3 4 लिहिले. हे लिहिल्यानंतर काय करायचं, 4 नंतर येणारी संख्या बरं का, एकूण त्रिकोण जर मला काढायचे आहेत अशा आकृतीमध्ये तर ते एकूण त्रिकोण काढायचं मी एक सूत्र वापरतो एकदम साध्या सोप्या पद्धतीत. सूत्र काय करायचं, हे 4 लिहिले. 4 नंतर येणारी संख्या कुठली, 5 बरं का. 4 नंतर येणारी संख्या पकडायची 5. जर इथं समजा असले 5 असते तर 5 आणि 5 नंतर येणारी 6 पकडली असते. काय करायचं लक्षात घ्या, ट्रिक नीट लक्षात घ्या, समजून घ्या. पहिले काय लिहिले मी 1 2 3 4 लिहिले. 4 नंतर येणारी संख्या 5, तिने गुणलं आणि भागिले फक्त 2 लिहायचं. ओके, काय येईल बाबा उत्तर, 4 पंचे 20 आणि 20 भागिले 2, 20ला 2ने भाग लावला, बेन 10 20. उत्तर किती आलं आपल्याकडे 10 आलं. तर 10 ऑप्शन या ठिकाणी मला इथं दिसतोय. तर अशा प्रकारे साधी सोपी ट्रिक आहे मित्रांनो, अजिबात अवघड नाहीये. काय केलं बघा, मी पहिलं काय लिहिलं 1 2 3 4, 4 आकडे लिहिले आणि नंतर लिहिल्यानंतर 4 नंतर येणारी संख्या 5 आहे म्हणून 4 गुणिले 5 भागिले 2 करायचं, हे सूत्र आहे आपलं. ओके, आता हा एक प्रश्न झाला. सेम याच्या प्रकारचा अजून आपण एक प्रश्न बघू म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये एकदम फिट बसेल. या प्रकारचे प्रश्न बघा, पुढची आकृती मी घेतले. या प्रकारचे प्रश्न वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षांना येतात. आता इथं आपण या ठिकाणी ही जी परीक्षा बघतो आता सध्या तलाठी भरती आहेत, पण पोलीस भरती असेल, बँकिंग एक्झाम असेल किंवा इतरही वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षांना या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आता हे त्रिकोण बघा किती आहेत. इथं 1 लिहिलं, 2 लिहिलं, 3 4 5, एकूण किती झाले 5 आहेत. ओके, मग आता या ठिकाणी काय करणार आता आपण बाबा, एकूण त्रिकोण जर मला काढायचे झाले, एकूण त्रिकोण तुम्ही पण कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता बाबा किती आहे उत्तर. एकूण त्रिकोण बघा आता एकूण किती बाबा, 1 2 3 4 5 गाळे आहेत बाबा. इथे लिहिलं 5. 5 नंतर येणारी संख्या कुठली 6 आणि भागिले किती करायचं 2 करायचं. ओके, आता 5 6 30
भागिले 2, 30ला 2ने भाग लावला किती आलं उत्तर 15. 30 भागिले 2 15. तर 15 ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर अशा प्रकारे आपण उत्तर काढू शकतो. तुम्ही सुद्धा काढू शकता. तुम्हाला समजलेलं आहे, तुमच्या लक्षात आलं असेल की अशा प्रकारे जर आकृती आली, अशा प्रकारे जर आपल्याला त्रिकोण विचारला, त्रिकोण आला, त्रिकोण मोजायला सांगितले, तर आपण आता एकदम इझिली काढू शकतो. ओके, आता थोडंसं पुढे जाऊयात. आणखी डिफिकल्ट लेवलचं एक गणित बघू, एखादा एक्झाम्पल बघू. आता ही लेवल बघा, इथं तर लेवलच झाली बघा. आता इथं गडबड आहे सगळी. आता काय करायचं, आता इकडं पण काही त्रिकोण दिसतात, इकडं पण काही त्रिकोण दिसतात. पहिले आपण काय करू, हे आडवे त्रिकोण आहेत ना ते मोजू बाबा किती आहेत बरं का. त्याच्यासाठी 1, ओके, आपला हा 2, त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर 4 आणि नंतर 5 बरं का. आता हे आडवे त्रिकोण जे आहेत ते किती बाबा, 5, 1 2 3 4 5, ते किती झाले आपल्याकडं बघा 5 गुणिले 6, कारण किती 5 आहेत ना, 1 2 3 4 5 आहेत. मग 5 गुणिले 6 भागिले 2 करा बरोबर. अधिक आता आपल्याला काय करायचे आहेत, हे पण त्रिकोण आहेत ना इथे. आता हे त्रिकोण मोजा, 1 2 3 आणि किती 4 आहेत. हे किती 1 2 3 4 बरं का. ही आकृती अशी आहे, नीट बघा, समजून घ्या. हा विषय कसा आहे, 1 2 3 आणि 4, 1 2 3 4 असा विषय आहे. याला जर आपण असं आडवं केलं तर तुमच्या लक्षात येईल 1 2 3 आणि 4, शेवटी विषय हाच झाला. मग 1 2 3 4 आहेत. मग 4 असल्यामुळे आपण काय करणार, 4 लिहिणार, गुणिले काय करणार 5 करणार आणि भागिले काय करणार 2 करणार. या दोघांची बेरीज केली. पण इथं एक गडबड अशी आहे की बघा, हा जो त्रिकोण आहे बघा इथं एक, हा त्रिकोण 2 वेळा काउंट झालाय. एक तर ही आडवी कॅल्क्युलेशन करत असताना एक, आणि असं उभं कॅल्क्युलेशन करत असताना 2 वेळा काउंट झालाय. पण आपल्याला किती वेळा घ्यायचा आहे, एकदाच घ्यायचा आहे. मग जर दुसऱ्यांदा जो आलेला आहे त्याला आपल्याला काय करावं लागणार, वजा, म्हणजे एक त्रिकोण इथून वजा करायचा. आता हे उत्तर आपल्याकडे बघा काय येईल बघा, 5 × 30 भागिले 2, ओके, अधिक 4 × 5 20 भागिले 2 आणि वजा 1. 30 भागिले 2 किती 15, अधिक 20 भागिले 2 किती 10 आणि वजा 1. 15 अधिक 10 किती 25, 25 वजा 1, 25 1 गेले किती राहिले 24 राहिले. उत्तर किती बाबा, सी ऑप्शन करेक्ट आहे. तर एकंदरीत अशा प्रकारे आपण काय करू शकतो, हे त्रिकोण मोजू शकतो. तुमच्या लक्षात आलं असेल, हे थोडंसं हाय लेवलचं गणित आपल्याला समजायला लागेल. किंवा कधी कधी इकडं पण त्रिकोण वाढवतील, मग 1 2 3, मग इकडं पण 1 2 3 4 लिहा, इकडचे कॅल्क्युलेट करा आणि अजून एक जोडी, अजून एक वजा करा. हिचं जमेल तुम्हाला, तुम्ही प्रयत्न केलात ना तर या प्रकारचे एक्झाम्पल्स तुम्हाला येऊ शकतात. एकदम इझी आहे मित्रांनो. लक्षात आलं असेल हे त्रिकोण तुम्हाला कसे मोजायचे. ठीक आहे, आता आपण थोडंसं पुढे जाऊयात, आपली गाडी थोडीशी पुढे नेऊयात आपण. ओके, पुढचा मुद्दा बघू काय आपल्याकडे बघा. हिथं पुढे आता चौकोन मोजायचे आपल्याला. आता काय करायचं, त्रिकोण तर झालं, आता चौकोन. आता ह्या आकृतीमध्ये किती चौकोन आहेत, गडबड आहे. कसे मोजायचे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20, छोटेच 20 आहेत. त्याच्यानंतर हा 21, हा एक 22, हा एक 23, हा पण चौकोन झाला ना असा, 23 असं 24, कितीतरी येतील. हे मोजायचे तरी नेमके कसे काय. ओके, तर हे मोजण्यासाठी सुद्धा एक ट्रिक आहे. चौकोन मोजण्यासाठी काय करायचं बघा, एकदम सिंपल विषय. एकूण चौकोन बरं का, एकूण आता आपण चौकोन काढू. एकूण चौकोन मोजायची आपल्याकडे एक ट्रिक आहे. कसं करायचं बघा, पहिली गोष्ट आडवे आकडे बघा, 1 2 3 4, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर उभे काय करणार, 1 झाल्यानंतर 2 3 4 5 बरं का. आडवे आपल्याकडे किती 4 आहेत, उभे आपल्याकडे 5 आहे. आता एक काम करायचं, आडवे जे 4 आहेत 1 2 3 4 बरोबर का, आडवे किती बाबा 4 आहेत. मग काय करतो आपण, 4 गुणिले 4 नंतर येणारी संख्या 5, मगाच्या सारखंच आहे सेम, 4 गुणिले 5 भागिले किती बाबा 2. ओके, लिहिलं. आणि गुणिले आडव्याचा कार्यक्रम झाला बघा, 4 आहेत ना म्हणून 4 गुणिले 5 भागिले 2 केलं. आणि गुणिले करायचं आता उभे किती 1 2 3 4 5 आहेत, 5 आहे. मग काय करणार, 5 गुणिले 5 नंतर येणारी संख्या 6 भागिले 2. त्रिकोणासारखाच आहे थोडाफार विषय, पण त्रिकोणात इथं बेरीज होती, इथं आता गुणाकार आहे. काय केलं बघा, 1 2 3 4 आडवे 4 बघितले, 4 नंतर येणारी संख्या 4 गुणिले 5 भागिले 2. त्याच्यानंतर उभ्याचा विचार केला तर उभे किती 5 आहेत, 5 नंतर येणारी संख्या 5 गुणिले 6 भागिले 2. बघा काय येतंय बघा, 4 5 20, 20 भागिले 2 गुणिले 5 6 30, 30 भागिले 2.
20 भागिले 2 किती 10 गुणिले 30 भागिले 2 किती 15 15 गुणिले 10 किती 150 म्हणजे जवळपास 150 चौकोन इथं असणारे. तुम्ही कल्पना पण करू शकत नाही की एवढे चौकोन असू शकतात. तर एवढे आहेत, जवळपास 150 चौकोन इथं या आकृतीमध्ये लपलेले आहेत आणि तेच शोधण्यासाठी ही ट्रिक आहे. या ट्रिकने आपण ॲक्युरेट मोजू शकतो. असं जर 1 2 3 4 5 6 असं मोजायला गेलात तर वेळ पण जाईल आणि त्याचबरोबर उत्तर चुकण्याची शक्यता खूप जास्त आहे, प्रॉबिलिटी. ओके, त्यामुळे अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडू शकतो. याच्यातले आपण चौकोन असे मोजलेले आहेत. ओके, आता आणखी एक गोष्ट लक्षात घेऊ. बघा इथं आता आणखी पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघूयात. एक बघा, आता हा प्रश्न बघा, याच्यात किती चौकोन आहे. आता इथं असे खाली तर दिलं नाहीयेत, मग इथं असे आडवे किती बाबा 1 2 3 4 5 सॉरी 1 2 3 4 नंतर इथं 1 नंतर 2 3 4 आणि 5. आता असं बघा इथं अशा प्रकारे कॅल्क्युलेशन नाही, असे त्रिकोण असे चौकोनच नाही आहेत इथं आपल्याकडे. ते चौकोन नसल्यामुळे जर ही अशी जर आकृती असेल तर इथं कॅल्क्युलेट करण्याची पद्धत वेगळी आहे, टोटली वेगळी असणार आहे. बघा आपण पहिले आडव्या लाईनीतले जे आहेत ना त्याला आपण या ठिकाणी बघू. आता इथं तुम्हाला बेरीज करावी लागणार आहे. एक आडव्या लाईनीतले अधिक उभ्या लाईनीत, इथं बेरीज, इथं गुणाकार नाही करावा लागणार. ज्यावेळेस इथं पण खाली जर रांगा असत्या तर गुणाकार करावा लागला असता. आता इथं आपल्याला काय करायचं, असं जर आलं गणित तर असं अशी जर आकृती आली तर इथं आपल्याला बेरीज करायची. बघा कशी 1 2 3 4 आहेत ना, मग काय करायचं 4 गुणिले 4 नंतर येणारी संख्या 5 भागिले काय 2. ओके, अधिक उभे किती बाबा, इथं बेरीज करायची बरं का. गुणाकार का नाही केला, जर मध्ये जर असते चौकोन तर गुणाकार केला असता. इथं फक्त एक इकडं आणि एक इकडे आहे, त्याच्यामुळे आपण काय करायची बेरीज करायची. ठीक आहे, अधिक. आता बघा इथं 5 आहेत उभे, मग 5 गुणिले 5 नंतर येणारी संख्या 6 भागिले 2. ओके, आता एक गंमत अशी आहे की हा 1 नंबरचा आहे ना तो 2 वेळा काउंट झालाय. हे मोजताना सुद्धा काउंट झालं आणि हे मोजताना सुद्धा काउंट झालं, त्याच्यामुळे तो 1 काय करायचा इथं आपल्याला वजा करायचा या कॅल्क्युलेशन मध्ये. बघा आता 4 पंचे 20 भागिले 2 अधिक 5 सक 30 भागिले 2 आणि वजा 1. ठीक आहे, बरोबर. बेन 10 20 वजा सॉरी अधिक 30च्या निम्मे 15 आणि वजा 1. बघा 10 आणि 15 किती झाले बाबा आपल्याकडे 25. 25 वजा 1, 25 1 गेला किती राहिले 24. दया कुछ तो गडबड. इथं आपल्याकडे उत्तर 24 पाहिजे, इथं चुकून तो ऑप्शनच नाही. ऍक्च्युली इथं 24 करायचं होतं, आपल्याकडे 14 आलं. या ठिकाणी आपल्याकडे 24 ऑप्शन करेक्ट आहे मित्रांनो. 24 उत्तर आलं पाहिजे. गडबडीमध्ये इथं काय झालेलं बाबा 14 झालेलं आहे, तर 14 नाहीये तर ते 24 आहे. 24 या ठिकाणी इथं काय असणार आहे बाबा, एकूण चौकोन असणार आहे. तर एकंदरीत अशा प्रकारे आपण हा जो प्रश्न सोडवू शकतो. ओके, तर नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल. आता समजा आपण आणखी एक एक्झाम्पल बघूया. एक आपण आकृती बघा एक काढू आपण. समजा अशा प्रकारची जर का एखादी आकृती असेल नुसती सरळ बघा अशीच असेल समजा एखादी. बघा 1 2 इथं बरेच. आता इथं एकूण किती चौकोन असू शकतात या आकृतीमध्ये, तर ते काढायचे कसे. बघा 1 2 3 4 5 6 7 आहेत, बरोबर ना. आता हे किती बाबा, असे तर 7 वाटतात, पण ह्या 1 2 मिळून एक तयार झाला 8, 1 2 3 मिळून झाला 9, 1 2 3 4 मिळून झाला 10, 1 2 3 4 5 मिळून झाला 11, 1 2 3 4 5 6 मिळून झाला 12, 12 नंतर मग आपल्याकडे परत 5 6 मिळून झाला 1, 4 5 मिळून 1 जातो. बरेच आहेत. मग लिहिताना कसं लिहायचं 7 गुणिले 7. बघा एकूण 7 आहेत ना छोटे छोटे चौकोन. 7 नंतर येणारी संख्या कुठली 8 आणि भागिले काय करायचं फक्त 2. बे के बे बे चौक 8 आणि 7 चौक किती झाले 28. तर इथं एकूण तुम्हाला 28 चौकोन बघायला मिळू शकतात. ओके, तर एकंदरीत आपल्याला अशा प्रकारे हे प्रश्न आपल्याला सोडवता येऊ शकतात. अशा प्रकारे आपण काय करू शकतो की दिलेल्या आकृतीतले चौकोन कसे ओळखायचे, दिलेल्या आकृतीतले त्रिकोण कसे ओळखायचे हे आपण आता बघितलेलं आहे. आणि असू दे किंवा रेल्वे भरती असू दे, इतर वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षांमध्ये या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. एकच नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. नळ आणि पाण्याची टाकी यावर आधारित खूप वेगवेगळ्या व्हरायटीचे प्रश्न असतात. तर ते सगळ्या व्हरायटीचे प्रश्न आज आपण बघणार आहोत. तर जाऊयात आपण पुढे. बघा इथं स्क्रीनवरती तुम्हाला एक प्रश्न दिसतोय. तर सुरुवातीला आपण हा प्रश्न बघूया काय याच्यामध्ये. बघा एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 6 तासात भरते, तर दुसऱ्या नळाने ती टाकी भरण्यास 12 तास लागतात. जर दोन्ही नळ एकाच वेळेस चालू केले तर ती रिकामी टाकी भरायला किती वेळ लागेल. बरोबर. बघा मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, ही आपली पाण्याची टाकी आहे. या टाकीमध्ये 2 नळ आहेत, इकडे एक नळ आहे, इकडे एक नळ आहे. एक नळाने भरायला तिला 6 तास लागतात, दुसऱ्या नळाने भरायला 12 तास लागतात. दोन्ही नळ एकाच वेळेस चालू केले तर किती वेळ लागेल. बघा आता समजा पहिल्या नळाने, समजा आपला जो पहिला नळ आहे त्या पहिल्या नळाने समजा 1 तासामध्ये ही टाकी 1/6 पट भरते.
टाकी पूर्ण भरायला 6 तास लागतात म्हणून एका तासामध्ये 1/6 पट भरेल, अधिक दुसऱ्या नळाने 12 तास लागतात टाकी पूर्ण भरायला, मग 1 तासामध्ये 1/12 पट भरेल. आता या दोघांची बेरीज बरं का, फक्त एक काम करायचं, साधी सोपी ट्रिक काय, पहिल्या नळाने 6 तास लागतात ना म्हणून 1/6 लिहायचे, अधिक दुसऱ्या नळाने 12 तास लागतात ना म्हणून 1/12 लिहायचे आणि हे कॅल्क्युलेशन करून उत्तर काढायचं. बघा कसं, 12 × 1 12 अधिक 6 × 1 6 भागिले 12 × 6 72. तिरकस गुणाकार केला, एकदम सोपं आहे, काहीच करायचं नाही, फक्त तिरकस गुणाकार. 12 × 1 12, 6 × 1 6, 12 × 72, 12 आणि 6 झाले 18 भागिले आपले 72 जसेच्या तसे. 18 आणि 72 कितीच्या पाड्यात येतात, 18च्या. 18 × 1 18, 18 चोक 72. बघा 18 × 1 18, 18 चोक 72. म्हणजे दोन्ही नळ जर एका वेळेस चालू केले तर ही टाकी एका तासात 1/4 पट भरेल. म्हणजे पूर्ण भरायला किती तास लागेल, 1/4चे उलटे करायचे, फक्त 4 तास. काय करायचं, 1/4चे उलटे करू, ते करून जेवढं उत्तर येईल ते आपलं. 4 तास लागणार आहे ही टाकी पूर्ण भरायला. लक्षात आलं असेल तुमच्या, एकदम सोपी मेथड आहे मित्रांनो. काय केलं, पहिली गोष्ट, पहिल्या नळाने 6 तासात भरते, दुसऱ्या नळाने 12 तासात भरते. पहिल्या नळाने 6 तासात भरते म्हणून 1/6, दुसऱ्या नळाने भरायला 12 तास लागतात म्हणून अधिक 1/12. ओके, याचं कॅल्क्युलेशन करून उत्तर आलं 1/4 आणि 1/4च्या उलटे 4 म्हणून 4 तास लागतील ही टाकी दोन्ही नळ एका वेळेस चालू केले तर भरायला. ठीक आहे, आता आपण पुढचा प्रश्न बघू. पुढच्या प्रकारचा एक प्रश्न आपल्याला विचारला जातो. बघा हा प्रश्न आता तुम्हाला इथे दिसेल. बघा हा प्रश्न काय, एक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते तर दुसऱ्या नळाने 4 तासात ती रिकामी होते. आता दोन्ही नळ एकाच वेळेस चालू केले तर भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल. आता ही टाकी आपल्याकडं अशा प्रकारे, ही टाकी, या टाकीच्या इथं एक नळ आहे बरोबर, या नळाने ती काय होते, रिकामी होते, आणि वर एक नळ आहे, या नळाने ही टाकी काय करते, भरते. आता ही टाकी आपली पूर्ण अशी भरलेली आहे, टाकी काय बाबा ही पूर्णपणे भरलेली आहे, आणि भरलेली असताना दोन्ही नळ एका वेळेस चालू केले. ओके, एकाच वेळेस चालू केले तर ही भरलेली टाकी रिकामी व्हायला किती वेळ लागणार आहे. कारण ह्या नळाने लवकर रिकामी होते, भरते लेट आणि रिकामी लवकर होते, तर ती रिकामी व्हायला किती वेळ लागणार आहे. बघा आता रिकामी, बघा दुसऱ्या नळाने 4 तासात ती रिकामी होते म्हणून इथं लिहायचं 1/4 तास, बरोबर ना. 1/4 तास, 1/4 लिहिलं, 4 तासात रिकामी होते म्हणून 1/4 आणि वजा करायचं. बघा भरण्यास किती वेळ लागतोय, बघा बाबा भरण्यास 8 तास लागतात म्हणून वजा 1/8. ठीक आहे, रिकामी होण्यास जो वेळ लागतो किती, 1/4 तास लागतात, सॉरी रिकामी व्हायला 4 तास लागतात म्हणून 1/4 लिहायचं, आणि वजा ती टाकी भरायला किती वेळ लागतो, 8 तास लागतात, 8 तासात ती टाकी भरते म्हणून वजा 1/8 लिहिलं. आता ही वजाबाकी करून जे काय उत्तर येईल ते आपलं 8 × 1 8 वजा 4 × 1 4 भागिले 8 चोक 32 बरोबर. 8तून 4 गेले 4 भागिले आपल्याकडे किती आले 32. आता 4 × 1 4, 4 × 8 32 किती आलं 1/8. म्हणजे किती तास लागतील, 8 तास लागणार आहे. ही टाकी जी आहे ती रिकामी व्हायला किती वेळ लागणार आहे, 8 तास लागणार आहे. भरलेली टाकी रिकामी व्हायला 8 तास लागणार आहे. परत एकदा नीट समजून घ्या, पाण्याची टाकी नळाने 8 तासात भरते आणि 4 तासात रिकामी होते बरोबर. 4 तासात रिकामी होते म्हणून 1/4 वजा 8 तासात भरते म्हणून वजा 1/8 केलं. हे कॅल्क्युलेशन करून उत्तर आपल्याकडे आलं 1/8. म्हणून आपल्याकडे उत्तर किती आलं बाबा, 1/8 आहे आणि 1/8च्या उलटे येतात 8 म्हणून आपलं उत्तर 8 तास. 8 तासामध्ये ही भरलेली टाकी काय होईल, रिकामी होईल. ठीक आहे, आता आणखी एक प्रश्न आपण बघूया 8 प्रकारचा. बघा इथे, बघा इथे हा प्रश्न आहे, एक हौद, आता टाकीच्या ऐवजी हौद आला, एक हौद 6 तासात भरतो एका नळाने बरोबर. एका नळाने 6 तासात भरतो आणि दुसऱ्या नळाने 8 तासात रिकामा होतो. दुसऱ्या नळाने 8 तासात रिकामा होतो म्हणजे रिकामा व्हायला आता जास्त वेळ लागतोय. जर दोन्ही नळ एकाच वेळेस चालू केले तर तो रिकामा हौद किती. आता आपला समजा हा हौद आहे, हा हौद काय होतोय, एक नळ आहे त्या नळाने रिकामा होतोय आणि दुसरा जो नळ आहे त्या दुसऱ्या नळाने काय होतोय, तो हौद भरतोय बरोबर. आता हा हौद भरायला 6 तास लागतात आणि हौद रिकामा व्हायला किती तास लागतात, 8 तास लागतात बरोबर. आता हा हौद पूर्णपणे रिकामा आहे, पूर्णपणे काय रिकामा आहे, आणि हा रिकामा हौद आता आपल्याला भरायचा आहे. रिकामा हौद भरायला किती वेळ लागेल, दोन्ही नळ एका वेळेस चालू केले, इथून पाणी भरतंय तिकडून पाणी कमी होतंय तरी सुद्धा भरायला किती वेळ लागणार आहे. बघा आता किती तासात भरतोय, 1/6 तासात. छोटा जो आकडा आहे ना 1/6 त्याला अगोदर लिहायचं आणि त्याच्यातून वजा करायचं. मोठा कोण आहे, 8 तास बरोबर ना. 8 तासामध्ये तो रिकामा होतो
म्हणून वजा 1/8 करायचं आणि उत्तर काय येईल ते लिहायचं. 8 एके 8 वजा 6 एके 6 भागिले 8 सक 48. 6तून 8 गेले 2 भागिले आपले 48. 48ला 2ने भाग लावला. बे 1 के बे, बे 2 4, बे 4 8, 1/24. 1/24च्या उलटे किती झाले 24 तास. 24 तास लागेल हा हौद भरायला. तर तिसरा ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहे. हा रिकामा हौद भरायला 24 तास लागतील. लक्षात आलं असेल तुमच्या. आता थोडंसं आपण पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न बघा. आता या ठिकाणी आपल्याला बघायचा पुढचा प्रश्न पाण्याच्या टाकीचा. 3 नळ आहेत. 1 नाही 2 नाही 3 नळ. बरं, आता इथं थोडासा आपला वेगळा विषय आहे. एका पाण्याच्या टाकीला 3 नळ होते, बरोबर. पहिल्या 2 नळांनी अनुक्रमे 6 तास व 12 तासात टाकी भरते. तिसऱ्या नळाने ती टाकी 3 तासात रिकामी होते. जर तिन्ही नळ एकाच वेळेस चालू केले तर पाण्याने पूर्ण भरलेली ती टाकी किती तासात रिकामी होईल. आता ही जी पूर्ण भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल. आता विषय काय बाबा, एका नळाने समजा ए नळ आहे. या ए नळाने काय होते, ती टाकी समजा 6 तासात भरते. 6 तासात भरते. तासात भरते. ओके, भरते. ओके. बी जो नळ आहे दुसरा, या बी नळाने काय होते, ती 12 तासात भरते. 12 तासात भरते. 12 तासात भरते. ओके. आणि भरण्यास लागणारा वेळ, पहिला काय करू आपण, भरण्यास लागणारा वेळ. आता दोन्ही नळ जर चालू केले एका वेळेस तर ही दोन्ही नळ चालू केल्यानंतर टाकी भरायला किती वेळ लागेल तो अगोदर काढू आपण आणि नंतर रिकामा व्हायचा विचार करूयात. भरण्यास लागणारा वेळ किती बाबा, 1/6 अधिक 1/12 बरोबर आपल्याकडे किती आलं बाबा, बरोबर 12 एके 12 अधिक 6 एके 6 भागिले 12 किती झाले 72 बरोबर. 12 आणि 6 18, 18 भागिले 72 बरोबर. 18 एके 18, 18 चौक 72 म्हणजे किती 4 तास. 4 तास लागणारे ही टाकी भरायला, बरोबर. केव्हा, ज्यावेळेस हे ए आणि बी दोन्ही नळ जर आपण एकाच वेळेस चालू केले तर टाकी भरायला 4 तास लागणार आहे. आणि रिकामी होण्यास लागणारा वेळ, रिकामी होण्यास लागणारा वेळ रिकामी होण्यास म्हणजे काय बाबा, तो जर हा जो आहे ना तिसरा नळ, तिसऱ्या नळाने आपण म्हणू, चला तिसऱ्या नळाने रिकामी होण्यास लागणारा वेळ. तिसऱ्या नळाने, तिसरा जो नळ आहे नळाने रिकामी होण्यास लागणारा वेळ. ओके, होण्यास लागणारा वेळ. ओके. आता तिसरा जो नळ आहे आपला, त्याने रिकामी होण्यास किती वेळ लागणार आहे, किती वेळ लागतो बघा, 3 तासात रिकामी होते. 3 तास. ओके. आता आपल्याला काय करायचं, इथं विषय काय आहे की एकाच वेळी तिन्ही नळ चालू केले तर भरलेली टाकी रिकामी व्हायला किती वेळ लागणार आहे, भरलेली टाकी रिकामी व्हायला. आता ही टाकी 3 तासात रिकामी होते, 4 तासात भरते. रिकामी व्हायला जास्त वेळ लागतो. मग टाकी आता रिकामी होण्यास, भरलेली आहे टाकी, रिकामी होण्यास लागणारा वेळ, आता इथं होण्यास लागणारा वेळ. तर इथं अक्षर थोडंसं खराब होतंय, दिसतंय पण समजून घ्या. रिकामी होण्यास किती वेळ लागणार आहे, हा जो 3 तास आहे तो रिकामी व्हायला लागतो म्हणून 1/3 तास वजा भरायला 4 तास लागतात म्हणून 1/4 तास. ओके. कारण हे दोन्ही नळ चालू केले तर 4 तास लागतात भरायला आणि हा एक नळ चालू केला तर 3 तास लागतात रिकामी व्हायला. रिकामी लवकर होते म्हणून 1/3 वजा 1/4. आता बघा, तिन्ही नळ एकाच वेळेस चालू केल्यावर ही सिच्युएशन आहे. किती वेळ लागणार आहे रिकामी व्हायला, 4 एके 4 वजा 3 एके 3 भागिले 4 त्रिक 12. 4तून 3 गेले 1/12 म्हणजे 1/12चे उलटे किती झाले 12 तास. 12 तास लागणारे ही टाकी रिकामी व्हायला. भरलेली टाकी आहे आणि भरलेली टाकी रिकामी व्हायला तिन्ही नळ चालू केल्यावर किती तास लागणार आहे, 12 तास. आपल्याकडे ऑप्शन 4 जे आहे ते करेक्ट आहे. अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे तो आपण बघू शकतो. आता पुढचा एक प्रश्न आपण बघूयात. बघा, सेम आहे. एका पाण्याच्या टाकीला 3 नळ होते, बरोबर. पहिल्या हाच झाला का बाबा, 8 सेकंड, बरोबर. बघा, एका पाण्याच्या टाकीला 3 नळ होते. पहिल्या 2 नळाने 6 तास व 8 तासात टाकी भरते. तिसऱ्या नळाने 3 तासात रिकामी होते. जर तिन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल. बघा, आता शॉर्टकटमध्ये पटापट बघू. ए या नळाने बाबा टाकी काय होते 6 तासात भरते.
6 तासामध्ये भरते. आपण भरण्यास लागणारा वेळ काढू इथं भरते. ओके. त्याच्यानंतर बी या नळाने काय होते, किती 8 तास लागतात भरण्यास, 8 तासात भरते. मग आता ए आणि बी दोन्ही जर चालू केले तर त्यांनी भरायला किती वेळ लागेल बाबा, 1/6 अधिक 1/8 बरोबर 8 × 8 अधिक 6 × 6 भागिले 8 × 48. ठीक आहे. आता 8 आणि आता आपल्याकडे 6 आणि 8 किती झाले, 14 भागिले हे आपले 48. 14 आणि 48 कितीच्या पाड्यात येतात बाबा, 14 आणि 48 दोनाच्या पाड्यात येतात. समजा दोनांनी भाग लावला, बे 7 × 14 आणि बे 2 × 4 बे 4 8 7/24 समजा, म्हणजे किती बाबा 7/24. हा जो आकडा आहे तो लक्षात ठेवा. विषय काय होतो की ही जी टाकी आहे ती 1 तासामध्ये सारे. ओके. एकंदरीत आता त्याच्यानंतर ही टाकी रिकामी होण्यास लागणारा वेळ समजा सी जो आहे त्याच्यामध्ये काय होते, 3 तास लागतात रिकामी व्हायला. किती तास लागतात, 3 तास लागतात. ओके. मग आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, रिकामी व्हायला 3 तास लागतात. मग 1 तासात ही टाकी किती रिकामी होईल, 1 तासात टाकी रिकामी व्हायला 1/3 तास तिला लागतात. ओके. आता विषय असा आहे की तिन्ही नळ जर का एकाच वेळेस चालू केले तर ही भरलेली जी टाकी आहे ती किती तासात रिकामी होईल, तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, 1/3 जे आहे ते त्याच्यामधून आपण काय करणार, हे 7/24 वजा करणार. 7/24 आपण वजा करू. आता इथं तिरकस गुणाकार करा किंवा कसंही कॅल्क्युलेशन करून तुम्ही उत्तर काढा. बघा 24 × 24 वजा 3 × 7 = 21 भागिले 24 3 किती झाले बाबा 72 बरोबर. या 24 मधून 21 गेले, 3 राहिले आणि आपल्याकडे 72 जसेच्या तसे बरोबर. 3 × 3 72ला जर का आपण 3ने भाग लावला तर आपल्याकडे किती होतं, 24. 1/24 म्हणजे किती झाले, 24 तास. 1/24 म्हणजे 24 तास या ठिकाणी लागणार आहे. हे आपलं उत्तर पहिलं जे बरोबर आहे. 24 तास ती टाकी रिकामी व्हायला लागणार आहे. थोडंसं कॅल्क्युलेशन नीट समजून घ्या मित्रांनो, तुमच्या लक्षात येईल. थोडासा प्रश्न समजून घ्या, कॅल्क्युलेशन समजून घ्या की आपण इथं काय केलं. पुढे बघा, पुढचा एक प्रश्न आहे. पुढचा प्रश्न, एका नळाने एक टाकी 12 तासात भरते बरोबर. एका नळाने एक टाकी 12 तासात भरते आणि दुसऱ्या नळाने भरलेली टाकी 20 तासात रिकामी होते आणि दोन्ही नळ जर चालू केलं तर रिकामी टाकी किती तासात भरणार आहे, रिकामी टाकी किती तासात भरणार आहे. समजा ए नळ आहे, या ए नळाने काय होतात, 12 तासात भरते. 12 तासात भरते. ठीक आहे. आणि दुसरा जो बी नळ आहे त्या बी नळाने काय होते, 20 तासात रिकामी होते. 20 तासामध्ये ही टाकी रिकामी होते. आता आपल्याला काय सांगितलंय की जर हे दोन्ही नळ एकाच वेळेस चालू केले तर रिकामी टाकी किती तासामध्ये भरणार आहे. आता टाकी भरायला काय होतं की वेळ कमी लागतोय, पटकन भरते, म्हणून तो 1/12 जो आहे त्याच्यामधून आपण काय करणार, 1/20ला काय करणार, वजा करणार. तिरकस गुणाकार 20 × 20 वजा 12 × 12 भागिले 20 × 12 किती झाले, 240 झाले बरोबर. 20तून 12 गेले 8 भागिले किती झाले, 240 झाले बरोबर. 8 × 8 8 × 24 आणि एक 0 घेतला म्हणजे 1/30. 1/30 म्हणजे काय, एका तासामध्ये ती टाकी 1/30 पट भरेल. मग ती टाकी पूर्ण भरायला किती तास लागणार आहे, 30 तास बरोबर. 30 तास लागणार आहे पूर्ण भरायला ती टाकी. 1/30च्या उलटे 30 तास म्हणजे जवळपास जर हे दोन्ही नळ एकाच वेळेस चालू केले तर टाकी भरायला आपल्याला एकूण 30 तास लागणार. ठीक आहे. तर एकंदरीत अशा प्रकारे आपण प्रश्न बघितलेले आहेत नळ आणि पाण्याच्या टाकीवर आधारित. नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या प्रकारचे आणखी प्रश्न जर तुम्हाला बघायचे असतील तलाठी भरतीवर आधारित तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या प्रकारचे इतरही प्रश्न बघू